नमस्कार. आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या बातमीपत्रात मी हर्षवर्धन दीक्षित आपलं स्वागत करतो. ठळक बातम्या. वस्तू आणि सेवा कर सुलभ करून 99% वस्तू 18% कररचनेत आणण्याचा प्रयत्न पंतप्रधान. पुण्यातल्या मेट्रो प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्याचं पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन. सरस्वती बोर्ड शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी उद्योजक राम भोगले विजयी. आणि दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून भारताचा 146 धावांनी पराभव. आता सविस्तर बातम्या. केंद्र सरकार वस्तू आणि सेवा कर जीएसटी सुलभ बनवण्याचा प्रयत्न करत असल्याचं काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. मुंबईत एका समारंभात ते काल बोलत होते. 99% वस्तू जीएसटीच्या 18% आणि त्यापेक्षा कमी कररचनेत आणण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. फक्त 1% चैनीच्या वस्तूंवरच 28% जीएसटी आकारला जाईल असं ते म्हणाले. जीएसटी लागू होण्यापूर्वी नोंदणीकृत उद्योगांची संख्या ही फक्त 65 लाख होती. आता त्यात आणखी 55 लाखानं वाढ झाल्याची माहिती त्यांनी दिली. राज्यपाल सी विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. पंतप्रधानांनी त्यापूर्वी काल मुंबईत ठाणे भिवंडी कल्याण आणि दहिसर मीरा भाईंदर मेट्रो या मार्गांच्या कामाची पायाभरणी केली. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आर्थिक दुर्बल घटकांसाठी 18,000 कोटी रुपये किमतीची 90,000 घरं आणि अल्पउत्पन्न गटासाठी गृहप्रकल्प योजनेचं उद्घाटनही पंतप्रधानांच्या हस्ते काल झालं. मुंबईत राजभवनात आयोजित छोटेखानी समारंभात प्रसिद्ध व्यंगचित्रकार दिवंगत आर के लक्ष्मण यांच्या व्यंगचित्रांवर आधारित टाईमलेस लक्ष्मण या पुस्तकाचं प्रकाशनही पंतप्रधानांच्या हस्ते काल करण्यात आलं. पुणे इथं मेट्रो प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्याचं भूमिपूजन काल पंतप्रधानांच्या हस्ते झालं. देशभरात दळणवळणाच्या सोयीसुविधांचं अद्ययावतीकरण होण्यात स्थानिक नागरिक तसंच शेतकऱ्यांचं सहकार्य मोलाचं आहे असं पंतप्रधान यावेळी म्हणाले. पायाभूत सुविधा उभारणीला सरकार प्राधान्य देत असून महाराष्ट्रात विविध ठिकाणी 200 किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्गांचं काम सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. राफेल प्रकरणावरून आरोप प्रत्यारोपांच्या गदारोळात संसदेचं कामकाज कालही बाधित झालं. लोकसभेत कामकाज सुरू होताच राफेल खरेदी चौकशीसाठी संयुक्त संसदीय समिती, कावेरी खोऱ्यातल्या शेतकऱ्यांचे प्रश्न, आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा या मुद्द्यांवरून घोषणाबाजी करत काँग्रेस, अण्णाद्रमुक आणि तेलुगू देशम पक्षाचे सदस्य हौद्यात उतरले. या मुद्द्यावरून लोकसभेत गोंधळ सुरू राहिल्यानं अध्यक्षांनी कामकाज दिवसभरासाठी स्थगित केलं. राज्यसभेतही याच मुद्द्यावरून गदारोळ होत राहिल्यामुळे सभापतींनी कामकाज दिवसभरासाठी स्थगित केलं. केंद्र सरकारनं देशभरातल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी अशी मागणी काँग्रेस अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी केली आहे. ते काल संसद परिसरात वार्ताहरांशी बोलत होते. मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये नवनियुक्त सरकारनं शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्याचं त्यांनी नमूद केलं. राफेल खरेदीची चौकशी करण्यासाठी संयुक्त संसदीय समितीच्या मागणीचा पुनरुच्चारही त्यांनी यावेळी केला. बँक आपल्या दारी ही संकल्पना इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या माध्यमातून साकार होत असल्याचं राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी म्हटलं आहे. ते काल जालना इथं आयोजित एका कार्यशाळेत बोलत होते. ग्रामीण भागातले सर्वसामान्य नागरिक आणि छोटे व्यावसायिक यांना बँकिंग क्षेत्राशी जोडण्यासाठी इंडिया पोस्ट पेमेंट बँक उपयोगी ठरेल असा विश्वास खोतकर यांनी व्यक्त केला. हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र newsonair.com या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे. लातूर जिल्ह्यात गेल्या 3-4 दिवसांपासून थंडीचा जोर वाढल्यानं द्राक्ष बागायतदारांच्या चिंतेत वाढ झाली आहे. औसा, रेणापूर, चाकूर तालुक्यात द्राक्ष बागांची संख्या अधिक आहे. या भागात थंडीमुळे द्राक्षांची वाढ खुंटणं, भुरी रोगाचा प्रादुर्भाव होणं, मणी फुटणं यासारखं नुकसान होण्याची शक्यता असल्याचं द्राक्ष बागायतदार संघाचे पदाधिकारी शिवाजी सोनवणे यांनी सांगितलं. त्यामुळे बागायतदारांनी शेकोट्या पेटवणं, गंधकाची फवारणी करणं आदी उपाययोजना सुरू केल्याची माहिती त्यांनी दिली. औरंगाबाद इथल्या सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध उद्योजक राम भोगले यांची निवड झाली आहे. काल झालेल्या निवडणुकीत भोगले यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी विधिज्ञ जवाहर गांधी यांच्यावर 43 विरुद्ध 31 अशा फरकानं विजय मिळवला. विधिज्ञ दिनेश वकील यांची यापूर्वी संस्थेच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. नवीन कार्यकारिणीमध्ये ज्येष्ठ समीक्षक डॉक्टर सुधीर रसाळ, निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र जपळगावकर, मेंदूविकार तज्ज्ञ डॉक्टर नंदकुमार कोळगावकर आदी मान्यवरांचा समावेश आहे. अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळातल्या गैरव्यवहार प्रकरणी आमदार रमेश कदम यांना काल तपास अधिकाऱ्यांनी जालना इथं विशेष जिल्हा आणि सत्र न्यायालयासमोर हजर केलं. कदम यांच्यावर आरोप निश्चितीसाठी न्यायालयानं येत्या 3 जानेवारीला पुढची सुनावणी ठेवली आहे. औरंगाबाद महानगरपालिका हद्दीत आतापर्यंत 1,66,612 मुलांना गोवर रुबेला लस देण्यात आल्याचं महापौर नंदकुमार घोडेले यांनी सांगितलं. ते काल औरंगाबाद इथं वार्ताहरांशी बोलत होते.
गोरुबेला लसीकरणाचे कुठल्याही प्रकारचे दुष्परिणाम नसून याविषयी काही समाजकंटक चुकीची माहिती पसरवत असल्याचं आमदार इम्तियाज जलील यांनी यावेळी सांगितलं. नागरिकांनी न घाबरता आपल्या मुलांना ही लस देण्याचं आवाहन आमदार जलील यांनी केलं. कोतवालांना चतुर्थ श्रेणी मिळावी या प्रमुख मागणीसाठी हिंगोली इथं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राज्य कोतवाल संघटनेतर्फे कालपासून बेमुदत आंदोलन सुरू करण्यात आलं. 31 डिसेंबरपर्यंत शासनानं यावर निर्णय न घेतल्यास मुंबईत आझाद मैदानावर उपोषणाचा इशारा संघटनेनं दिला आहे. जालना जिल्हा तसंच परभणी शहरातल्या घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प लवकरात लवकर सुरू करण्याचे निर्देश पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी दिले आहेत. यासंदर्भात काल मुंबईत आयोजित बैठकीत ते बोलत होते. जालना जिल्ह्यातल्या पाणी पुरवठा योजनांसाठी विद्युत पंप सौर ऊर्जेवर चालवण्यासंदर्भात या बैठकीत चर्चा करण्यात आली. भारत आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट कसोटी मालिकेतला दुसरा सामना ऑस्ट्रेलियानं 146 धावांनी जिंकला. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियानं दिलेलं 287 धावांचं लक्ष्य पार करताना भारताचा संघ काल 140 धावांवर सर्वबाद झाला. 4 सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघ 1-1 बरोबरीत आहेत. दरम्यान मालिकेतल्या शेवटच्या 2 सामन्यांसाठी अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या आणि मयंक अग्रवाल यांना संघात स्थान मिळालं आहे. मालिकेतला तिसरा सामना 26 डिसेंबरपासून मेलबर्न इथं सुरू होणार आहे. भारतीय स्टेट बँकेच्या परभणी जिल्ह्यातल्या पाथरी तालुक्यातल्या मरजगाव इथल्या शाखेचं कामकाज शेतकऱ्यांनी काल बंद पाडलं. या शाखेसमोर पीक कर्जाच्या मागणीसाठी आंदोलन करताना एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला होता. त्याच्या कुटुंबियांना 10 लाख रुपयांची मदत बँकेकडून काल मिळणार होती. मात्र मुदत उलटून गेल्यावरही मयत शेतकऱ्याच्या कुटुंबाला ही रक्कम न दिल्यानं शेतकऱ्यांनी हे आंदोलन केलं. महावितरण कंपनीचा अतिरिक्त कार्यकारी अभियंता रामेश्वर सोनत याला काल औरंगाबाद इथं लाचलुचपत प्रतिबंधक पथकानं 20,000 रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी अटक केली. वीज चोरीबाबतच्या दंडाची आकारणी कमी करण्यासाठी सोनत यानं ही लाच मागितली होती. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या 10वी आणि 12वीच्या परीक्षेकरता 17 क्रमांकाचा अर्ज भरण्यासाठीची मुदत 31 डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. खासगी विद्यार्थी अतिविलंब शुल्कासह ऑफलाईन पद्धतीने हा अर्ज भरून परीक्षा देऊ शकतील असं मंडळानं कळवलं आहे. प्रगल्भ समाज निर्मितीसाठी वाचन महत्त्वपूर्ण असून ग्रंथोत्सव ही वाचन संस्कृतीचा प्रचार प्रसार करणारी उपयुक्त चळवळ आहे असं औरंगाबादचे विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी म्हटलं आहे. ते काल औरंगाबाद इथं ग्रंथोत्सव 2018च्या समारोप प्रसंगी बोलत होते. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. वस्तू आणि सेवा कर सुलभ करून 99% वस्तू 18% कर रचनेत आणण्याचा प्रयत्न पंतप्रधान. पुण्यातल्या मेट्रो प्रकल्पाच्या 3ऱ्या टप्प्याचं पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन. सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी उद्योजक राम भोगले विजयी आणि दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून भारताचा 146 धावांनी पराभव. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र सकाळी 11 वाजता.